नमस्कार, मी सुजाता। तर आज आपण घरच्या घरी अगदी खमंग असे घरच्या साहित्यात होणारे आलू वडे आणि सुकी चटणी बनवणार आहोत। तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला या ठिकाणी मी बेसन घेतलंय 1 वाटी। तर तयार बेसन घेतले, पॅकेटमधलं असतं ते 1 वाटी घेतले बरोबर। आणि यामध्ये आता हळद घालूया। तर 1 चिमूटभर हळद घातली, थोडासा आलू वड्यांना कलर येण्यासाठी। तर आलू वड्यांचं जे वरचं आवरण असतं ते बनवतोय। पाव चमचा मीठ घातलं आणि 1 पाव चमचा ओवा घ्यायचा आहे। तर ओवा थोडासा चोळूनच घातला, पाहू शकता। आणि मिक्स करून घेऊ आणि लागेल तसं पाणी घालून आपल्याला हलवून घ्यायचं मिश्रण। सुरुवातीला थोडं मिक्स केलं आणि आता यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मिश्रण जे आहे ते खूप जास्त घट्ट नाही किंवा सैल नाही असं बनवायचं आहे। तर बटाटे वड्यांना लागणारं जे वरचं कोटिंग असतं बेसनचं ते बनवतोय आपण। तर हे आवरण खूप जास्त हे पीठ सैल नाही किंवा घट्ट नाही असं बनवायचं आहे। खूप जास्त पातळ झालं तर ते आलू वड्यांना चिकटणार नाही, किंवा खूप जास्त घट्ट झालं तर वड्यांचं जे वरचं आवरण आहे ते खूप जास्त असं जाड होईल। यासाठी खूप जास्त सैल नाही पातळ नाही असं मिश्रण बनवून घेतलंय। आणि आता मसाले पाहू। तर धने घेतलेत 1 चमचा आणि जिरं अर्धा चमचा, गरम करून घेऊ। तर हे आपल्याला मसाला आलू वड्यामध्ये वापरायचा आहे। तर या ठिकाणी मी घेतलेत हिरव्या मिरच्या 5-6, लसूण पाकळ्या 10-12 आणि थोडा आल्याचा तुकडा घेतला आहे। तर धने जिरे गरम करून घेतलेत, तेही यामध्ये घालून घेऊ। आणि आता एक गार करून मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर आता या ठिकाणी गार करून घेतलं मी आणि मिक्सरला फिरवून घेतलं, थोडंसं जाडसर असं वाटून घेतले। तर आता फोडणी बनवण्यासाठी फ्राय पॅनमध्ये 1 चमचाभर तेल, त्यामध्ये हे वाटलेलं वाटण घालून घेऊ आणि मसाला चांगला व्यवस्थित परतून घेऊ। तर मसाला चांगला भाजला गेला, फोडणीमध्येच थोडासा कढीपत्ताही घातला होता आणि आता गॅस बंद करून घेतलं। तर 1 बटाटे घेतलेत 6 मीडियम साईजचे, शिजवून घेतलेत, सालं काढून घेतली। आणि आता यामध्ये घालूया असे कुस्करून बटाटे आणि मीठ घालूया अर्धा चमचा। तर 6 बटाटे मीडियम साईजचे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि 1 पाव चमचा हळद घालूया। तर बटाटे आहेत ते आधीच शिजवून गार करून घ्यायचे, त्यामध्ये पाणी राहू नये याची काळजी घ्यायची, म्हणजे आपल्याला आलू वडे जे आहे ते बनवायला सोपं जाईल। तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं, पाहू शकता। आणि थोडंसं चमच्याने या ठिकाणी मी स्मॅश करून घेतलेत बटाटे। आणि आता गार झालं होतं मिश्रण, तर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर। तर आता कोथिंबीर शेवटी घातली म्हणजे कलरही टिकून राहतो कोथिंबीरीचा। तर पाहू शकता गार करून घेतले मी, व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतलं आहे। आता जे बेसन पीठ बनवलं होतं आपण, त्यामध्ये 1 चिमूटभर खाण्याचा सोडा घातला आणि मिक्स करून घेतलं आहे। आता बटाट्याचं जे मिश्रण बनवलं आहे तेलही एका बाजूला गरम करायला ठेवलं होतं। तर यामध्ये आता जे बेसन बनवून घेतलं आहे आपण पीठ, ते असं सोडायचं आहे हातानेच, पाहू शकता। चांगलं हे तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे। तर हे आपल्याला तळून मिक्सरला फिरवून यापासूनच चटणी बनवायची, यासाठी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। जर आपण हे थोडेसे मऊ असे ठेवले तर मग आपली चटणी थोडीशी ओलसर अशी होऊ शकते। तर पाहू शकता या ठिकाणी आपलं बॅटर आणि बटाट्यांचं मिश्रणही तयार झालं होतं। तर थोडं थोडं घेऊन असे मी गोळे बनवून घेतलेत मस्त। आणि आता जे बेसन पीठ बनवलं आहे त्यामध्ये घालून घेऊ। तर आपल्याला छोटे मोठे असे आपण आवडीनुसार बनवू शकतो। तयार 6 बटाट्यापासून या ठिकाणी 8 आलू वडे बनले होते। तर मी ते पिठामध्ये घोळवले आणि असे गरम तेलामध्ये सोडून घेऊ। तर हाताने सोडलेत किंवा आपण पळीनेही सोडू शकतो। तर तयार मिश्रण 8 असे मस्त आलू वडे बनले गेले होते। कलरही खूप सुंदर आणि अगदी घरच्या साहित्यात अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे। रेसिपी नक्की ट्राय करा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशा येणाऱ्या साध्या सोप्या रेसिपी त्यांची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल। तर सुरुवातीला 4 आणि नंतर 4 असे आलू वडे मी या ठिकाणी काढून घेतलेत, पाहू शकता। मस्त असे गरम गरम आलू वडे खाण्यासाठी तयार आहेत।
तर आता आपण चटणी बनवायला घेऊया. तर या पद्धतीनेच बाकीचे आलू वडे जे होते ते मी सगळे बनवून घेतले. तर आता चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे बेसन सुरुवातीला आपण थोडंसं घालून घेतलं होतं, तर ते गार करून झालं आहे आता, तर ते घालून घेऊ. तर यापासून आपल्याला चटणी बनवायची आहे. तर हे तळलेले बेसन आणि त्यामध्ये 1 चमचाभर पांढरे तीळ, मीठ 1 पाव चमचा, सुकं खोबरं थोडंसं आणि लाल तिखट घालून मिक्सरला फिरवायचं आहे. आता तेल गरम होतं, त्यामध्येच हिरव्या मिरच्या मी 10 ते 12 चिरा मारून घेतल्या होत्या मिरच्यांना आणि तळून घेतल्या आणि लसूण. तर आता हे बेसनचं होतं पीठ, त्यामध्ये पांढरे तीळ, सुकं खोबरं, लाल तिखट, पांढरे तीळ आणि 1 पाव चमचा मीठ घातले. तर हे मिक्सरला फिरवून घेऊ. यामध्ये पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही, अशी सुकी चटणी बनली जाते. कलरही अगदी मस्त आला होता. तर तळलेल्या जे हिरव्या मिरच्या आहेत त्यावर थोडंसं मीठ घालून घेऊ. पाहू शकता या ठिकाणी मस्त असे आपले आलू वडे आणि सुकी चटणी तयार आहे. तर यासोबत आपण हवी असल्यास पुदिन्याची चटणीही बनवू शकतो. तर आता सुकी चटणी जी आहे ती पावमध्ये मी या पद्धतीने घालून घेतली आणि त्यावर आलू वडा आणि त्यावर चटणी. तर या पद्धतीने आपण हे आलू वडे बनवू शकतो. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, घरच्या घरी. रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी थोडी जरी आवडली तर एक लाईक करायला विसरू नका. सोबतच चॅनललाही सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.